मैयेवर बोलू काही या खंड परिक्रमेच्या 9व्या भागात मी निलिमा टिल्लू तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे। प्रतिसादाबद्दल बोलायचं तर माझ्या ओळखीच्या लोकांनी दिलेलाच आहे प्रतिसाद, पण बिनओळखीच्या लोकांनी पण खूप छान प्रतिसाद दिला आहे। मी प्रत्येकाचं नाव घेऊन सांगू नाही शकत, पण उदंड प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। गरुडेश्वरला जसं आम्ही त्या अंधाऱ्या कोठडीत आमचं सामान ठेवलं, मग मी मैयेवरती स्नानाला गेले। तर ते जानकी मातेचा जे आश्रम होता तिथली बाई म्हणाली की कशाला एवढे 100-150 पायऱ्या उतरून जातेस तू, ते जे पाणी आहे तेच आमच्या इथे मंदिरात आहे, मठामध्ये आहे, त्यानेच तो आंघोळ कर। मी म्हटलं नाही, मैयेचं विस्तीर्ण पात्र ते विस्तीर्ण पात्र, सूर्याची आणि लावलेली दिव्याची काही तुलना होते का। मी खाली उतरून गेले, सचेल स्नान केलं पहिल्या पायरीवरच। माझ्या मनात थोडी भीती होती, पहिल्या दिवशी मला मगर दिसली होती ना, मी जिथे आंघोळ केली तिथून एखाद दुसऱ्या फुटावरती होती, तर शक्यतो पहिल्या 1-2 पायऱ्यातच मी बसून आंघोळ करायचे। सचेल स्नान केले, वर चढून आले। दत्त मंदिर आहे, दत्त मंदिराच्या इथे समोर बसले, खूप छान प्रसन्न वाटले। गर्दी होती बऱ्यापैकी, पण त्यानंतर एक जण बाहेर पडले आणि जो पुजारी होता तो सुद्धा काहीतरी कामासाठी बाहेर गेले आणि मला आणि दत्तगुरूंना त्यांनी एकांतवास दिला। मला जे काही स्तोत्र येत होती, सिद्धमंगल स्तोत्र, दत्त स्तोत्र, अघोरकोष्ठ स्तोत्र, दत्त भावानी, अगदी गुरु ब्रह्मापासून जे काही येत होते ते सगळं मी तिथे म्हणत होते भान हरपून, आणि आजूबाजूला कोणी नव्हतंच। खूप छान वाटलं। जवळजवळ 11 ते 12 मी त्या मंदिरात होते। काही लोक होते ओळखीचे, त्यांना सांगितलं तुम्ही जा, मी आज इथेच राहणार आहे। 12 वाजता आरती झाली, तर तिथल्या पुजारीने मला सांगितलं की तुम्ही घंटा वाजवाल का। मला काय बरंच झालं, मग ते तालासुरात आरती झाली, छान वाटलं। त्याच्यानंतर अर्धा तास मी शांतपणे डोळे मिटून बसले। मला इतकं शांत वाटलं, तर डोळे मिटल्यानंतर मला असं बराच वेळ निळं निळं पाणी दिसत होतं आणि मन एकदम तृप्त झालं। इतकं तृप्त झालं की मी एकदम जाम आनंदात होते, मन निर्भय झालं। निर्भय झालं म्हणण्यापेक्षा दत्तगुरूंनी ते मला निर्भय केलं। जानकी मंदिरात 10 ते 8 प्रसाद असतो कळलं, पण माझं अजून समाधी मंदिरात दर्शन झालं नव्हतं। मग समाधी मंदिरात गेले, तिथे टेंबे स्वामींचं मंदिर आहे, छान आहे, मस्त वाटलं। तिथे पण बसले होते 5-10 मिनिट मी। असं तिथे एक गोष्ट सांगतात की एक भक्त होता, तर त्याला त्यांचे काही पादुका हव्या होत्या, तर ते काही चप्पल वगैरे घालत नाहीत ना, मग त्याने नर्मदेतल्या 2 फरशा आणल्या आणि त्याच्यावर स्वामी उभे राहिले आणि 2-2.5 तास ते ध्यानात होते। तर त्या निर्गुण पादिका पण तिथे आहेत, त्याचं पण आपण दर्शन घेऊ शकतो, त्याला डोकं वगैरे ठेवू शकतो। खूप छान वाटलं। आता घ्यायचं होतं प्रसाद, तर जानकी माताच्या ह्याच्यामध्ये 10 ते 8 जेवण असतं असं आम्हाला कळलं, पण मला दत्तगुरूंचा प्रसाद घ्यायचा होता। त्यामुळे मी दत्तगुरूंचा प्रसाद घेणार म्हटल्यानंतर जे परिक्रमा करून आणि जानकी मातेच्या मंदिरात ज्यांनी आतापर्यंत खाल्लं होतं ते पण थांबलं, ते पण आले तिकडे 12 नंतर। वर तिथे छान सोय होती, बासुंदीचे जेवण होतं। म्हणतात ना, सबर का फल मिठा होता है। आणि वर गरुडेश्वरचं सुद्धा महादेवाचं मंदिर आहे। काही राक्षस तिथे, तपोभूमी होती ना, ही तपोभूमी होती नाही, आहे अजूनही, त्रास द्यायचे, तेव्हा गरुडाने त्याचा वध केला आणि त्याची कवटी इथे पडली आणि शरीर काहीतरी मैयेमध्ये, तर त्याच्या कवटीचं ते कवटेश्वर असं काहीतरी मंदिर आहे आणि गरुडामुळे त्याला मोक्ष मिळाला, म्हणून गरुडाचं सुद्धा तिथे स्थान आहे। लोक इकडे येत नाहीत, ज्याच्यामुळे नाव मिळालेले गरुडेश्वर, त्याचं दर्शन नक्की घ्यायला पाहिजे सगळ्यांनी। त्याच्यानंतर तिथे प्रसाद घेतला आणि अगदी तृप्त झालं। माझं मन इतकं तृप्त झालं की आता चप्पल नाही मिळाली तरी चालेल, जेवण नाही मिळालं तरी चालेल, परिक्रमा नाही झाली तरी चालेल, इतपत माझ्या मनाची तयारी झाली।
म्हणजे त्यांनी करून घेतली. खूप छान वाटलं आणि राहण्याचाच विचार होता, पण जवळ 6-1 तास मी तिथे होते आणि सगळं करून झालं तिथे, त्यामुळे खूप छान वाटलं. त्याच्यानंतर पुढे जायचं होतं आम्हाला झरियाला. झरियाचे हनुमान मंदिर आहे. त्याच्या आधी मी तिथे परिक्रमेचं पुस्तक घेतलं. माझं पहिलं मिळालं नव्हतं ना घरातून निघताना, तर पहिल्यांदा परिक्रमेचं पुस्तक घेतलं, म्हणजे पुढे मला जाण्यासाठी त्याचा उपयोग होईल म्हणून. तर झरियाला जाताना आम्हाला कळलं केवडिया लागतं. केवडियाला वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे ना मोठा, कितीतरी दुरून तो दिसत होता, पण आम्हाला कळलं की त्याच्या आधीच आमचा रस्ता आहे, त्यामुळे त्या पुतळ्यापर्यंत आम्ही गेलो नाही, कारण आमचं उद्दिष्ट परिक्रमा होते. त्यामुळे पुढे गेलो. थोडीशी काही लोक होती बरोबर. चहाला थांबले तर 15-20 मिनिट, अर्धा तास सुद्धा जायचा त्यांचा. मी आपले बसायचे किंवा हळूहळू पुढे जायचे. फक्त काढा असेल तर मात्र मी घेत होते. त्यानंतर आम्ही पुढे पुढे जात होतो तर सगळीकडे कापसाची शेती, कापूसच कापूस सगळीकडे तिथे, म्हणून तिथे मला वाटतं लूम वगैरे जास्त आहेत, म्हणजे कॉटन तिथे जास्त होतं त्या एरियामध्ये. त्यानंतर झरियाकडे जाताना रस्ता चांगला होता. माझ्याबरोबर एक जण होती, ती तर हिरोईनच आहे. तिने बडोचून निघताना ती चाकाची असते ना व्हीलची बॅग, ती आणली होती. मग तिला कळलं की या बॅगेचा इथे काही उपयोग नाही आहे, मग ती देऊन टाकली कोणाला तरी, आणि शेवटी तिने पोतं घेतलं आणि पोत्यात सगळ्या वस्तू टाकायचे आणि डोक्यावर घेऊन जायचे. तिच्याबरोबर जायचं म्हणजे तिला सारखं ते पोतं उचलून द्यायला लागायचं, काठी द्यायला लागायची. थोडा वेळ झाला की ती कोणाला तरी फोन करायची. बसली एकदा फोनवर, केवढे टीजवर पाण्याची बाटली घेतली होती आणि जिथे जाईल त्यांना पाणी पिलव ना, पाणी पिलव ना म्हणायचे. मी म्हटलं अगं 1 लिटरची बाटली घ्यायचीस ना तू, किती छोटी घेतली आहे. तर म्हणाल नाही, फिर वो गरम हो जाता है ना, मुझे ठंडा पाणी चाहिए. एकदा तर मजाच झाली. आम्ही येताना तिथे कामगार चालला होता इमारतीच्या बांधकामासाठी, तर ती त्याला म्हणाली हमको पाणी पिलव ना. तो म्हणाला माझ्याकडेच पाणी नाही, मीच कामावर चाललोय, तुम्हाला कुठून देईन. तर तिला ओझं उतरवायला चढवायला मदत लागायची नेहमी, आणि गप्पा मारत बसले तर 10-12-15 मिनिटं सुद्धा ती आरामात गप्पा मारत होती. पण ती सारखं सांगत होती, नीलिमा बहन मुझे छोड़ के मत जाना, दीदी मैं आपके साथ आऊंगी. म्हटलं ठीक आहे. तर शेवटी असं करत आम्ही झरियाला पोचलो. तर ते हनुमानचं मंदिर आहे, छान मंदिर आहे, आणि बहुतेक सगळं उघड्यावरच आहे. रस्त्यावरच हायवेलाच नळ होता, त्याच्यावरती ट्यूब वगैरे होती, त्यामुळे संध्याकाळचे आंघोळ करावी की नाही मी विचारच केला. तिथे आम्ही उशिरा पोचलो. त्यांनी सांगितले जे लोक आधी आलेत त्यांच्यासाठी जेवण आहे, तुम्हाला लोकांसाठी जेवण नाही आहे. मला ते इतकी झोप येत होती, मी म्हटलं मला ते बनवायला पण नको आणि जेवण पण नको, मी अशीच झोपते. पण तिथे एक महाराज होता, त्याने खिचडी बनवली, घासभर खाल्ली आणि आम्ही झोपलो. झरियाला मला आठवत होतं तिलकवाड्याच्या आधी मी सांगितलं नाही ते दत्तवाडी म्हणून एक फार्म हाऊस होतं. तिथल्या लोकांनी आम्हाला बोलावलं. तिथे 4 जण होते. ते नाना महाराज तराणीकरांचे शिष्य होते. त्यांची छान मूर्ती होती आणि वेगवेगळ्या प्रकारची त्यांनी झाडं लावली होती. त्यांनी आम्हाला चहा कॉफी वगैरे दिली आणि घरात उघडून त्यांनी स्वेटर, शाल, रजई, कपडे कुणाला काही हवं असेल तर ते देत होते. तिथे काही चपला पण होत्या. तर यावेळी माझ्याबरोबर 4-5 लोक होती. तर ते सगळे म्हणाले मग बघ तुला चप्पल होते का. तर चप्पल काही माझ्या साईजची नव्हती, त्यामुळे मी काही तिथे घेतली नाही. तिथल्या बाईंनी प्रत्येकाच्या पायाला हात लावून नमस्कार केला. माझ्या पायाला हात लावून नमस्कार केला तर तिला अंदाज आला की पायाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून. मग तिने मला बाजूला घेतलं आणि मला तिने चप्पलसाठी वेगळे पैसे दिले. मला म्हणाल तिलकवाड्याला तू जाशील ना तेव्हा याची सँडल्सच घेशील, दुसरं काही घेणार नाही, आणि तू घेतलं की नाही मला बरोबर समजेल मी पण नाना महाराजांची शिष्य आहे. बरं म्हटलं. मग पुढे तिलकवाड्याला आलो. तिलकवाड्याला जातानाचा रस्ता एवढा खराब होता की रस्ता तर नव्हताच. रस्ता कशाला म्हणायचं, आम्ही तो स्वतः तयार करत होतो जाताना. असं करून आम्ही तिलकवाड्याला आलो.
मग तिथे आधी चपलांची दुकानं शोधली सगळ्यांनी आणि माझ्याबरोबर जे काही 4-5 जण होते त्यांनी पैसे काढले होते, 100 का 200 आणि म्हणे आज आपण नीलिमाला चप्पल घेऊनच द्यायची. मी मजा बघत होते काय करतात ते. तर सगळ्यांनी पैसे गोळा केले. आम्ही दुकानात गेलो चप्पलच्या. ते पैसे द्यायला लागले. मी म्हटलं नको. दत्तवाडीमध्ये दिलेले होतं ना तिने पैसे. म्हटलं तिने मला वेगळे पैसे दिलेले आहेत सँडलसाठी, ते मी घेते. मला एकदम भरून आलं की काय कोणाचा काही संबंध नाही, कुठे आम्ही आश्रमात एकत्र थांबायचो ते लोक सुद्धा पैसे काढायला तयार होते. मी जर चप्पल माझी गेल्याबरोबर भडोशलाच घेतली असती तर या लोकांमधली एवढी माणुसकी आणि मैयाची झालेली कृपा आणि कोणी कोणी मला काय काय चपला दिला ते मला समजलंच नसतं. मी नाही घेतले म्हणून यांच्यातली माणुसकी मला समजली. आतापर्यंत किती चपला झाल्या, आधी मी घातलेली, मग त्या शेतकऱ्यांनी दिलेली चप्पल, रावनी दिलेले बूट, नारायण स्वामींनी दिलेली चप्पल आणि आताची सँडल. एवढ्या प्रवासात माझे 5 जोड झाले. त्याच्यानंतर आम्ही गरुडेश्वरला आलो. गरुडेश्वर एकदम जागृत स्थान आहे, म्हणूनच मला दत्त मंदिरात जाता क्षणी डोळ्यात पाणी आलं आणि स्वामींनी इथेच देह ठेवला होता. आम्ही जवळजवळ 6 तास मी तिथे होते. त्यामुळे राहण्याचा विचार सोडून दिला, कारण माझं सगळं जे काही करायचं होतं तिथे ते सगळं झालं होतं आणि आज चाल अजिबात झाली नव्हती. म्हणून आम्ही झरियाला आलो. सकाळी उठलो तर जिथे चार्जिंगला लावलं होतं त्या महाराजांच्या इथे मी गेले खोलीमध्ये. तर त्यांनी मला बसवलं आणि मला म्हणाले चहा घ्या, मी स्वतः केलाय. म्हटलं मी घेत नाही. त्यामुळे प्रसाद म्हणून घोडभर तरी घ्या. मग मी घेतला. नेहमीप्रमाणे त्यांनी राहण्याचा आग्रह केला. पंचमुखी मारुती जो होता ते देऊळ आता सकाळी उघडं होतं. त्याचे डोळे आपल्याला आश्चर्य वाटल्यानंतर कसं होतात तसे ते डोळे मला वाटले. झरियाहून आम्ही निघालो सकाळी. सकाळी शांत वातावरण, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा किलबिलाट, मन एकदम प्रसन्न होतं चालताना. सकाळच्या वेळेस 10-12 किलोमीटर चाल कधी होऊन जाते आपल्यालाच समजत नाही. तिथे जाताना मध्ये शेतांमध्ये बगळ्यांचे कळप दिसत होते. जणू काही असं वाटत होतं की या शेतकऱ्यांनी यांना पाळलेलं आहे असं ते वाटत होतं. त्यानंतर गेलो आम्ही नानी अंबाजीला. गेटपासून ते मंदिर जवळजवळ 3 किलोमीटर आतमध्ये आहे. तिथल्या महाराजांनी आम्हाला दाखवलं. तिथे धबधबा होता आणि त्याच्या खाली महादेवाची पिंड आहे. त्यामुळे इथेचा उगम झालाय, पण हिला अंबा म्हणतात इथे. आणि एक विश्वनाथ महाराजांची उग्र डोळ्यांची मूर्ती होती. इथली मूळ मूर्ती मंदिरात तळघरामध्ये होती. तिथल्या महाराजांना काय सांगू आणि काय नको माहिती एवढं होऊन गेले होते. बरीच देवळं होती तिथे. नेहमीप्रमाणे राहण्याचा आग्रह केला. मी नाही म्हटल्यानंतर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला आशीर्वाद दिला. खूप प्रेमळ होते ते. मला खूप छान वाटलं त्यांनी असं केलं तर. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं बोरियाडला. बोरियाडला पण हनुमानाचं देऊळ होतं. त्याचे पण डोळे एकदम वेगळेच होते. तिथे छान गरमागरम खिचडी खाल्ली. एकटीच चालले होते. मध्ये शेतं लागत होती, मध्येच एखादं खेडं लागत होतं. असं मी चालले होते. तर मध्ये एक नदी लागली. नदीच्या प्रवाहाला खूप ओढ होती. काय करावं, कुठून आणि कसं जावं असा मी विचार करत थांबले होते. माझं धाडस होईना एकटेने नदीतनं जाण्याचं. एवढ्या 4-5 परिक्रमावासी आले. त्यांना म्हटलं मला बरोबर घेऊन जा. मी ते पाण्यात पडले बिडले तर तुम्हाला सगळं निस्तरावं लागेल आणि पुढे जाता येणार नाही. त्याच्यापेक्षा मला घेऊन जा. मग एकाच्या मदतीने मी ती नदी पार केली. असे पण अनुभव येतातच. त्यानंतर आम्ही वघोषला पोचायचं होतं. वघोष म्हणून होतं. तर 4 वाजता आम्ही तिथे पोचले. तर मी वेगळ्या रस्त्याने गेले. त्यामुळे मध्ये जे काही भेटली होती लोक तिलकवाड्याला वगैरे ते कोणीच आले नाही. मी बरीच आधी आले होते वघोषला. दादरचे संत म्हणून आहेत. त्यांनी वघोषला 8 लाखाची देणगी दिली आहे आणि छान बांधलेलं आहे. मंदिर पण आहे महादेवाचं आणि राहण्याची वगैरे चांगली सोय आहे. मी गेल्यानंतर जवळजवळ
1.5-2 तासांनी बाकीची आली, ती मुलगी होती ना आणि बाकीचे लोक. तर ते म्हणाले की तू इथेच आहेस होय? आम्हाला वाटलं की तू बरीच पुढे गेली असशील, आम्हाला सोडलंस त्यामुळे. हात तेरी की तू इथेच आहे. काय करणार, आपल्याला असं सगळं ऐकून घ्यायला लागतं याच्यामध्ये. सध्या आपण इथेच थांबूया. नर्मदे हर.